स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपलं यूट्यूब चॅनल डिसन नॉलेज सेटमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण आहे, जे की आपल्या सर्वसामान्यांसाठी हा व्हिडिओ असणार आहे. प्रत्येकजण मित्रांनो ऑनलाईन पेमेंट करतो, फोनपे, गुगल पे किंवा पेटीएम यांसारख्या UPI ॲपद्वारे. तर आता या UPI ॲपवर मित्रांनो काही निर्बंध लागू झाले आहेत. ते कधीपासून? तर 1 ऑगस्ट 2025 पासून. त्याबद्दलच आपण थोडी माहिती आता या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मग मित्रांनो, नेमके निर्बंध आहेत काय, ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल डिसन नॉलेजला आवर्जून सबस्क्राईब करा. मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मग मित्रांनो, निर्बंध म्हटलं तर आता जसं की तुमचं ऑटो पेमेंट राहतं मित्रांनो, जे की तुम्ही सेट केलेलं राहतं, ते नॉन पीक वेळेतच होणार आहे. जसं की यासाठी 3 वेळ निश्चित केले. दुपारी 1 ते संध्याकाळी 5 पर्यंत, सकाळी 10च्या अगोदर आणि रात्री 9:30 नंतर. ह्या वेळेतच मित्रांनो तुमचं ऑटो पे पेमेंट आता होणार आहे. जसं की कोणतं या नॉन पीक वेळेत म्हणजे कसं मित्रांनो, तर बघा, जसं की तुमचं EMI असतं, फोन बिल असतं, लाईट बिल असतं किंवा तुमचे इतर प्रकारचे सबस्क्रिप्शन असतात. यासाठी जे मित्रांनो तुमचे टाईम सेट केलेला असा हा ऑटो सेट जो टाईम मित्रांनो हा आता नॉन पीक वेळेत होणार आहे. तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, दूधवाले, भाजीपाल्यावाल्यापासून तर प्रत्येकजण आजकाल UPI ॲप वापरत असतं. मग या UPI ॲपबद्दल आपण थोडी माहिती इथं बघून घेऊ मित्रांनो. जसं की तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, UPI म्हणजे काय, तर युनिफाय पेमेंट इंटरफेस. मग मित्रांनो, हे डेव्हलप कोण केलं? तर NPCI म्हणजे काय, तर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. आणि हे मित्रांनो RBIच्या अंडरटेक आहे. म्हणजे रिझर्व्ह बँकच, जसं तुम्हाला माहिती आहे, जेवढे काही पैशांचा व्यवहार सर्व कोणाच्या अंडर येतं, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या RBIनेच मित्रांनो केलं. तर या NPCI UPI हे तुम्हाला समजलंच असेल याबद्दल मित्रांनो. जसं की तुम्ही बघू शकता, आता काही त्यांनी नियम लागू केले की ह्या वेळेत करावं किंवा मग जसं तुम्हाला आता पुढे मी तुम्हाला सर्व गोष्ट डिटेलमध्ये सांगणारच आहे मित्रांनो. तर ही जी UPI ॲप आहे मित्रांनो, फोनपे, गुगल पे किंवा मग तुम्ही म्हणू शकता पेटीएम, ह्या ॲपद्वारे आता तुम्हाला जर कधी काही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करायचं आहे, तर मित्रांनो भविष्यात तुम्हाला पैसे देखील मोजावे लागतील. ते निश्चित नाही मित्रांनो, पण असं होऊ शकतं. मग मित्रांनो, यासाठी जे निर्बंध काय आहे, तर तुमचं जे फेल ट्रान्झॅक्शन म्हणजे पेंडिंग ट्रान्झॅक्शन आहे किंवा तुम्ही म्हणू शकता अयशस्वी ट्रान्झॅक्शन, जे यशस्वी झाले नाही, ते जास्तीत जास्त तुम्ही 3 वेळा चेक करू शकता. त्यापेक्षा जास्त वेळा तुम्ही चेक करू शकत नाही. भविष्यात मित्रांनो यावर कदाचित तुम्हाला हे असं करण्यासाठी पैसे लागू शकतात. मग मित्रांनो, जसं 3 वेळा चेक करू शकता. त्यानंतर म्हणजे जो आपला जो बँकेचा सर्व्हर म्हणा किंवा मग जो NPCI, UPI ह्याच्यावरचा हा ताण जो मित्रांनो हा कमी करण्यासाठी हे प्रकारचे पावलं उचललेले आहेत. मग पुढचं मित्रांनो काय, तर मोबाईलवर रोज 25 वेळा बँक खात्याची लिस्ट बघता येईल. म्हणजे तुमच्या गुगल पे, फोनपेला जे तुम्ही बँक अकाउंट लिंक केलेले असतात, ते जास्तीत जास्त किती वेळा बघता येईल, तर तुम्हाला 25 वेळा बँक खात्याची लिस्ट बघता येईल. त्यापेक्षा जास्त तुम्हाला बघता येणार आहे. मित्रांनो, आपल्या भारतामध्ये ऑनलाईन दररोजच्या दररोज खूप व्यवहार होत असतात. या व्यवहारांमुळं प्रत्येकजण हे वापरल्यामुळं आपलं जे सर्व्हर आहे त्याच्यावर प्रॉब्लेम येतो मित्रांनो. त्यासाठी हे निर्णय घेण्यात आले. जसं तुम्ही बँक बॅलन्स रोज जास्तीत जास्त 50 वेळा चेक करता येणार आहे. मग मित्रांनो, जसं की हा जो ताण आहे, हा ताण कमी करण्यासाठी या प्रकारचे जे पाऊलं उचलले आहे, त्यामुळेच मित्रांनो हे पाऊल एक प्रकारे चांगलंही म्हणता येईल, की प्रत्येकाचा जो व्यवहार आहे, प्रत्येक जे जे काही ट्रान्झॅक्शन करेल ते सुरळीत आणि व्यवस्थित असेल, त्यासाठी मित्रांनो हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे. मग आता जसं तुम्हाला बोललो, बँक बॅलन्स रोज जास्तीत जास्त 50 वेळा चेक करता येईल. आता मित्रांनो, काही लोकं जे कारण नसताना बँक बॅलन्स चेक करत असतात, तो ताण इनडायरेक्टपर्यंत तो या आपल्या बँक सर्व्हर म्हणा किंवा UPI जे सिस्टम वगैरे त्याच्यावर तो पडत असतो. त्यामुळे जास्तीत जास्त जे ट्रान्झॅक्शन फेल होत असतं मित्रांनो, तर ते फेल होणार जे ट्रान्झॅक्शन त्याला आता आळा बसणार आहे ह्यामुळं. म्हणजेच मित्रांनो, एक प्रकारे तुम्ही बघू शकता, की जे सरकारनं जे पाऊल उचललेलं आहे आणि तुम्हाला माहितीच आहे, हे जे आहे हे आता सध्या फ्री सेवा चालू आहे. या फ्री सेवेमुळे सरकारला काही फायदा तर होत नाही. उलट RBI, जसं की तुम्हाला माहिती आहे, सरकार अनुदानाच्या स्वरूपात, जसं एक म्हणायचं म्हटलं तर सरकारला पासून काहीच फायदा नाही मित्रांनो. त्यामुळं उलट सरकारवर किंवा म्हणता येईल की सिस्टमवर जास्त ताण पडत आहे. तो ताण कमी करण्यासाठी आता सरकारने विविध प्रकारचे RBIचे जे संजय मल्होत्रा जे गव्हर्नर आहेत, त्यांनी हा निर्णय किंवा वक्तव्य केलं आहे, की भविष्यामध्ये तुमच्या ह्या व्यवहारांसाठी देखील आता पैसे मोजावे लागू शकतात. आणि मित्रांनो, ते लागू देखील करायला पाहिजे. कारण की सरकार जे काही पाऊल उचलतं ते आपल्या जनतेच्या हितासाठीच असतं. जसं की हे जेव्हा नियम लागू होतील, जसं पैसे वगैरे लागायचे, तर म्हणजे मी ते असं सांगत नाही की लागू व्हायला पाहिजे. पण मित्रांनो, एक प्रकारे कारण नसताना जे काही UPI ॲप वापरतात आणि ज्यांना खरोखर गरज असते, त्यांना जेव्हा अडचण येते, जेव्हा त्यांचं पेमेंट ट्रान्झॅक्शन फेल होते, त्या टायमाला त्यांना समजतं मित्रांनो, की यांना काय अडचण येत असते. त्यासाठी सरकार जे पाऊल उचलते ते नक्कीच मित्रांनो चांगलं असेल. मित्रांनो, आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर कधी आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल डिसन नॉलेज सिटीला आवर्जून सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी आपलं आभार मानतो. मनापासून धन्यवाद प्रकट करतो. बोलताना काही चूक बोलली असेल तर मला क्षमा करावी. तुमचं खूप खूप धन्यवाद मित्रांनो.